डिंक खाण्याचे फायद्याविषयी माहिती सांगणार आहात. मी आता जंगलामध्ये आलेलो आहे. बघा, हे जे झाड दिसत आहे ते झाड आहे ते आपल्या साध्या भाषेमध्ये, गावठी भाषेमध्ये दामुड्याचे झाड बोलते. हे झाड अतिशय छान असते, कारण की उन्हाळ्यामध्ये जे या झाडाला एक पण पान नसते. पावसाळ्यामध्ये अतिशय हिरवगार हे झाड असते. आणि ह्या झाडाला उन्हाळ्यामध्ये मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये, फेब्रुवारीपासून स्टार्ट होतो, असा डिंक येत असतो. बघा, म्हणजे त्या झाडाला मधून असा जो भाग येत असतो ना, त्याला डिंक बोलतात. हा डिंक आपल्या आरोग्यासाठी एवढा फायदा आहे की याचे अनेक असे फायदे आहेत आरोग्यासाठी. जसं की पुरुषांना किंवा स्त्रीला दोघांना पण या झाडाचे फायदे असतात. झाड अतिशय डोंगरी प्रदेशामध्ये आपल्याला आढळून येते. आणि हा डिंक आहे ते तुम्हाला या झाडाचा विविध आयुर्वेदिक स्टोअरवर बी मिळून जात असतो. बघा, हे झाड आहे, याला लागलेला डिंक मी दाखवत आहे. बघा, या झाडाचे अतिशय फायदे आहेत. हे लाकूड आपल्याला एकदम मजबूत असते या झाडाचे, व डिंक देखील देते हे झाड. आणि गुरे ढोरांसाठी देखील या झाडाचा पाला हिरवागार असतो, ते खात असतात. तर मित्रांनो, हा झाड दाखवल्यानंतर मी तुम्हाला आता दाखवत आहे की या डिंकाचा आपल्या आरोग्यासाठी काय फायदा आहे ते. पहिला एक सर्वात मोठा फायदा आहे की आपले 40 वय जसे होत जाईल तसे आपले हाडं जे आहेत ते कमकुवत होत असतात. हाडामधील कॅल्शियम, मॅग्नेशियम खनिजे असतात ते नष्ट होत असतात. पण मित्रांनो, हा जो डिंक आहे याचे सेवन केले तर आपल्याला भरपूर कॅल्शियम मिळते, मॅग्नेशियम मिळते आणि यामधील विविध खनिजे देखील मिळतात, जे आपले हाडे आणि सांधे बळकट करत असतात. अशी म्हण आहे की बाळातपणानंतर स्त्रियांना लवकरात लवकर डिंकचे लाडू द्यायला हरकत नाही, जेणेकरून तिचं शरीर आहे ते भरून निघत असते. नंतर एनर्जी बूस्टर म्हणून देखील काम करत असते. म्हणजेच आपल्या शरीरात जे थकवा आहे तो दूर करून ऊर्जा वाढवण्याचे. डिंकामध्ये यामध्ये जे मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात ना, कार्बोहायड्रेट, त्यामुळे अशक्तपणा दूर होतो आणि शरीराला एक भरपूर शक्ती मिळत असते. बऱ्याच लोकांना जे पचनक्रियेचा समस्या असतात ना, त्या डिंकामुळे दूर होऊ शकतात. कशात? बघा, डिंकामध्ये फायबर असल्यामुळे तो बद्धकोष्ठता, गॅस आणि पोटातील इतर समस्या आहेत ते दूर होत असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात. आपले रोगप्रतिकारक क्षमता वाढवायची असेल ना, तर डिंक अवश्य खावा या झाडाचा. डिंकामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे सतत दुखणं येणे, खोकला, सर्दी किंवा नैसर्गिक आजार असतील ना, त्यापासून या झाडाचा डिंक खाल्ल्यावर मदत होत असते. डिंक हा बाबळीचाही असतो, धामुड्याचा असतो आणि अनेक दुसऱ्या झाडाचा असतो. सर्वच डिंक हा अतिशय फायदेशीर असतो. शरीराला जर उष्णता, जर गरमी होत असेल ना, तर डिंक अतिशय फायदेशीर आहे. उष्णतेच्या काळामध्ये जर डिंक खाल्ला तर शरीरातील गरमी बाहेर पडत असते, शरीराला डिहायड्रेट शरीर करत असेल, शरीरामधले लिव्हर आहे ते बळकट बनत असते. म्हणजेच शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी व थंडावा निर्माणासाठी उन्हाळ्यामध्ये डिंक अवश्य खावा लागतो. असे शरीराला विविध मधुमेह, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी देखील डिंक सेवन करत असतात. बघा, कोलेस्ट्रॉलची जर पातळी वाढली असेल तर ते हृदयाला हानी पोहोचत असते. त्यामुळे विशेष करून कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील हा डिंक अतिशय फायदेशीर आहे. मधुमेह रोग्यांसाठी देखील हा डिंक अतिशय फायदेशीर आहे. डिंक नेहमी तळून, भिजवून खावा, अतिसेवन टाळावे. चांगले फायदे आहेत म्हणून भरपूर खाणे टाळावे. कुठलीही जास्त अति हे शरीरासाठी धोकेबाज निर्माण होत असते. बघा, आता मी तुम्हाला सांगणार आहे, हा जो डिंक आहे तो खायचा कसा खायचा, पण ते बी सर्वात महत्त्वाचं आहे. डिंक तुपात तळून लाडू बनवून किंवा खिरीत टाकून खाल्ल्यास मोठा फायदा होत असतो. हिवाळ्यात अत्यंत पौष्टिक असते, तर उन्हाळ्यात तर मोठ्या प्रमाणात फायदेशीर आहे. कारण का तर याच्यामधील आपल्या शरीरातील गरमी काढून शरीर जे आहे ते थंडवा निर्माण करते डिंकामुळे. म्हणजे उन्हाळ्यात गरमी होत असेल त्यामुळे तुम्हाला थंड वाटू लागेल. डिंकाचे लाडू किंवा डिंक, गूळ, सुकामेवा, तूप
असे विविध पदार्थ मिसळून देखील खाऊ शकता. डिंक पाण्यात भिजवून किंवा तळून त्यामधील खारीक, सुके खोबरे घालून खाणे अतिशय फायदेशीर ठरत असते. अशक्तपणा, कंबरदुखी यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, डिंक जो आहे तर तुम्हाला तळून खायचा आहे किंवा बारीक करून वाटून करून तुम्हाला सुकामेवा बनवायचा आहे. विविध पदार्थामध्ये त्याला मिक्स करून देखील खाल्ले तर शरीराला फायदा होत असतो. डिंकमध्ये म्हणजे खोबरं टाकायचं, गूळ टाकायचं आणि त्याचे लाडू बनवून देखील खायचे किंवा सुकामेव्याबरोबर खाऊ शकता किंवा तूप तुम्ही जे आहे त्यामध्ये भिजवून किंवा मिक्स करून लाडू बनवून देखील खाऊ शकता. असा हा अतिशय उपयुक्त डिंक असून जंगलामध्ये मिळत असतो. प्रत्यक्ष ज्यांना भेटत नाही त्यांनी तुम्ही आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरवर किंवा जनरल स्टोअरवर देखील हा डिंक मिळत असतो. मी तुम्हाला जो व्हिडिओ दाखवला ना तो धामुडा या वनस्पतीचा आहे. बाबळीला पण मोठ्या प्रमाणात डिंक असतो, ते पण अतिशय फायदेशीर आहे. जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आमच्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. असेच नवीन नवीन जंगलातील व्हिडिओ तुम्हाला पाहावयास मिळतील. कमेंट करायला विसरू नका जर व्हिडिओ आवडला तर. धन्यवाद मित्रांनो.